this morning, God wants us to remember what the Lord has done. Victorious things, marvelous things, wonderful works in our life He has done. We are supposed to remember them. आणि माझ्या प्रियानो, ज्या ज्या अद्भुत गोष्टी देवाने आमच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत त्या आम्हाला स्मरणामध्ये ठेवायचंय, त्या आम्ही विसरता कामा नाही. Dear people of God, माझ्या प्रियानो, in the year 90s, I don't remember exactly because 93 I went, maybe it is 95, 96. आणि कदाचित 1985-86 च्या दरम्यान 95, 96. 95-96 Because 93 I went to Mumbai for the ministry. आणि 93 ला मी सेवेसाठी मुंबईला गेलो. So my father had taken a loan for our family purpose, 26,000, and that turned out to be 50,000 with interest. आणि माझ्या वडिलांनी कर्ज काढलेलं होतं पारिवारिक काही गोष्टींसाठी आणि 25,000 ते कर्ज होतं आणि नंतर व्याजासहित ते 50,000 पर्यंत गेलेलं होतं. This all happened because of the witchcraft which was done upon our family. आणि हे सर्व काही झालं कारण आमच्या परिवारावरती ज्या काही करणीचे प्रकार झाले होते त्या कारणास्तव या घटना घडत गेल्या. And the court ordered to sell out our properties. Twice, thrice people came home to sell out our properties, our house. आणि कोर्टानं आमच्या परिवाराची जी संपत्ती होती त्या घरावरती जप्तीचे ऑर्डर काढले होते. 2-3 वेळा लोक ते जप्तीसाठी घरामध्ये निलावासाठी आले होते. 50,000 we could not pay it back. आणि 50,000 फक्त त्यावेळेस आम्हाला परतफेड करता येत नव्हती. I was in Mumbai. I had come home just for a visit. आणि मग मी मुंबईमध्ये होतो आणि मी घरी आलो घरच्यांना भेटण्यासाठी. 93 my father had been gone to be with my heavenly father. आणि मग 93 मध्ये माझे वडील प्रभूकडे गेले. And then I went for ministry. Then when I came home back, my brother told me that this is what has happened. आणि मग मी सेवेला गेलो होतो आणि ज्यावेळेस मी घरी आलो त्यावेळेस माझ्या भावाने मला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. This tree in front of our house, you can see the jackfruit tree. That is the house where we had the forefront door. That was the place. A small house we had, a 6-room house was आणि there. हीच ती जागा आहे ज्या आमचं घर होतं. आम्ही जसं आपण पायऱ्यावर चढून जातो आणि फणसाचं झाड आपल्याला दिसतं, ते फणसाचं झाड आजही ते चिन्ह आहे. त्या घराच्या अगदी समोर ते झाड होतं, तिथंच आमचं घर होतं, छोटं होतं त्यावेळेस. And my brother told me I was really broken in my heart. आणि ज्यावेळेस माझ्या भावानी मला ही गोष्ट सांगितली माझं अंतःकरण तुटून गेलं माझ्या I प्रियाने. did not show him anything. So many times that he shared all these problems with me personally. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मी त्याला दाखवू शकत होतो. पुष्कळ वेळा त्यानं मला ह्या गोष्टी मला सांगितल्या होत्या. But when I went back, I went on crying. आणि ज्यावेळेस मी परत गेलो त्यावेळेस मी रडत मी गेलो होतो. And I said, Lord, I'm your child. I'm serving you, and this is what has happened in our family. आणि मी रडतच देवाला ही प्रार्थना केली की देवा मी तुझं लेकरू आहे, मी तुझी सेवा करत आहे आणि ह्या गोष्टी माझ्या परिवारामध्ये घडत आहेत. 50,000 rupees we could not pay back. आणि 50,000 रुपये आम्हाला परत करता येत नव्हते. But one thing, as I went to Mumbai, I shared with one of my friends, senior pastor, and then he did tell me some of the things to do as the Lord Scripture says. आणि मी जसं मुंबईला गेलो, जे माझे मित्र जे सिनियर पाळक होते, मी त्यांना ही गोष्ट सांगितली की ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि माझ्या अंतःकरणामध्ये जे दुःख होतं ते मी त्यांना बोलवून दाखवलं. मग त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या करण्यासाठी. He prayed and he did advise to me to do something. आणि मग त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांनी मला काही सल्ला दिला करण्यासाठी. I obeyed the Lord. आणि मी देवाच्या आज्ञेचं पालन केलं. After hardly few months, आणि मग काही महिन्यातच, maybe just 4 to 5 months, आणि कदाचित 3-4 महिन्यात I did obey the Lord. आणि मी देवाच्या आज्ञेचं पालन करायला लागलो. I came home
मी घरी आलो. As usual, I came home to visit my family. Mummy was there, my brothers were there. Nobody was married at that time. आणि मग त्या काळामध्ये कोणाचंच लग्न झालं नव्हतं. माझी आई होती, माझे भाऊ लोक होते. And I came home and I tell you, God did a miracle. आणि मी घरी आलो आणि माझ्या प्रियानं मला सांगू द्या, देवानं चमत्कार केला होता. My brother came and told me that our loan is nil now. आणि माझा भाऊ आला आणि मला सांगितला, आपलं सगळं कर्ज संपलेलं आहे, पण फेडलेले आहे, नील झालेलं आहे ते. That was an awesome thing God did in our family. आणि ती अद्भुत गोष्ट त्यावेळेस आमच्या परिवारामध्ये देवानं केली. Since then, I really learned and I saw God's marvelous, wonderful works which Lord has done for us. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी बघत आहे देवानं अद्भुत अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये करत आलेल्या आहेत, चमत्कार आमच्या जीवनामध्ये करत आलेला आहे. We never imagined that such a big building we could build this. आणि मग कधी आम्ही कल्पना केली नव्हती, अपेक्षा पण केली नव्हती की ज्यांना 50,000 कर्ज फेडता येत नव्हतं तर इतकं मोठं प्रॉपर्टी, इतकी मोठी बिल्डिंग उभा करू We शकतो. had no any other source for financial for the construction. आणि मग त्यावेळेस आमच्याकडे दुसरा कुठला सोर्स नव्हता कन्स्ट्रक्शन किंवा बिल्डिंग बांधण्यासाठी. But this is what God has done in our life. आणि ही गोष्ट देवानं आमच्या जीवनामध्ये केलेली आहे. So many things Lord has done. पुष्कळशा गोष्टी देवानं केलेल्या आहेत. In our entire life, everyone's life, the God is been doing marvelous, wonderful things in our life. आणि आमच्या संपूर्ण प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत आणि करत आहे. But I believe my Lord. पण मी माझ्या देवावर विश्वास ठेवतो. If He has done in the past, He can do it today and tomorrow also. आणि जर त्यानं ते भूतकाळामध्ये केलेलं आहे तर तो आज आणि येणाऱ्या दिवसामध्ये, वर्तमानामध्ये आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तो करावयास समर्थ आहे. आपण आमेन म्हणूया का या गोष्टीसाठी? Amen. Little louder. One, जरा two, मोठ्यानं. 1, 2, 3. आमेन. Turn with me to Deuteronomy chapter 7. आणि अनुवादाचं पुस्तक याचा 7व्या अध्यायाकडे आम्ही जाऊया. 17 to 19. 17 ते 19. If thou shalt say in thine heart, these nations are more than I, how can I dispossess them? Thou shalt not be afraid of them, but shalt well remember what the Lord thy God did unto Pharaoh and unto all Egypt, the great temptations which thine eyes saw, the signs and the wonders and the mighty hand and the stretched out arms, whereby the Lord thy God brought thee out, so shall the Lord thy God do unto all the people of whom thou art afraid. एखाद्या वेळी तू आपल्या मनात म्हणशील की ही राष्ट्रे माझ्यापेक्षा मोठी आहेत, मी त्यांना कसे घालवून देऊ, पण त्यांना भिवू नको. तुझा देव परमेश्वर याने फारोचे व सर्व मिसर देशाचे काय केले हे चांगले आठव. तू प्रत्यक्ष पाहिलेली संकटे, चिन्हे व चमत्कार तसेच पराक्रमी हात उगारलेला भूज ह्यांच्या योगे तुझा देव परमेश्वर याने तुला काढून आणलेले हेही चांगले आठव. ज्या राष्ट्रांची तुला भीती वाटत आहे त्या सर्वांचे तुझा देव परमेश्वर तसेच करील. Dear people of God, माझ्या प्रियाने, I want to tell you this morning God has brought forth a word of prophetic that God, what He is going to do in our life. आणि माझ्या प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की देवानं आज काही गोष्टी तुम्हाला घेऊन आलेला आहे की परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की काय तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर अद्भुत गोष्टी करणार आहे. त्या गोष्टी देव आज तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा आणि ते समजून घेऊन त्याचा स्वीकार करा. 17th verse. 17th वचन. If thou shalt say in thine heart, these nations are more than I, how can I put them out? एखाद्या वेळी तू आपल्या मनात म्हणशील की ही राष्ट्रे माझ्यापेक्षा मोठी आहे आणि मी त्यांना कसे घालवून देऊ,
today the situation, what is there in your life today, you must be wondering, how can I cross this? How can I overcome this situation? आणि मग जी परिस्थिती कदाचित आज तुमच्या जीवनामध्ये आहे, ज्या संकटातून तुम्ही चाललेला आहात, कदाचित तुम्ही तुमच्या मनामध्ये म्हणत असाल की कसं मी ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघणार आहे, कसं मला ह्यातून मार्ग दिसणार आहे, हा युद्ध तुमच्या मनामध्ये चाललं असेल. A big question in front of us. आणि मोठा प्रश्न तुमच्या समोर आहे. Just we are holding our hand and just thinking what to do, how to do. आणि मग आम्ही त्या प्रश्नाला विचार करून आम्ही आमचं डोकं धरून बसलेलो आहे आणि आम्ही विचार करत आहे की कसं करू, काय करू, How can I face this situation? आणि कशी ह्या परिस्थितीमधून मी ह्या परिस्थितीला मात देऊ शकतो, How can I overcome this situation? ह्या परिस्थितीतून कसं मी बाहेर येऊ शकतो. Dear people of God, माझ्या प्रियानो, in the 18th verse God says, Thou shalt not be afraid of them, but shalt well remember what the Lord thy God did unto Pharaoh and all unto Egypt. 18व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, पण त्यांना भिवू नको, तुझा देव परमेश्वर ह्याने फारोचे व सर्व मिसर देशाचे काय केले हे चांगले आठव. What is Pharaoh? फारो म्हणजे कोण आहे? Pharaoh, if you look into the spiritual meaning of that Pharaoh, आणि जर आत्मिक रीतीनं जर आम्ही त्या फारोच्या शब्दाचा अर्थ बघितला, the spirit of the world, आणि हे जगामध्ये असणारा जो आत्मा आहे किंवा आम्ही त्याला सैतानिक आत्मा म्हणू, ते म्हणजे फारो आहे. you understand? तुम्हाला समजतंय का? Pharaoh is the spirit of the world, worldly things. आणि मग जगाचा जो आत्मा आहे, जगीच्या गोष्टी आहेत, तो फारो आहे. And that power can bind individuals our life. आणि मग ती जी शक्ती आहे ती आमच्या प्रत्येकाच्या जीवनाला वैयक्तिक रीतीनं बांधून टाकते. Pharaoh is the spirit of the world. आणि फारो हा जगाचा आत्मा आहे, सैतानी आत्मा म्हणू आम्ही त्याला. And it binds individually. आणि तो आम्हाला प्रत्येकाला वैयक्तिक रीतीनं बांधून ठेवतो. In ancient Egypt, the Pharaoh was believed to be a god king. आणि मग मिसरच्या काळामध्ये, इतिहासामध्ये त्यावेळेस तो फारो म्हणजे तो त्यांचा राजा आणि देव असायचा. प्रजेचा तो राजा आणि तोच त्यांचा देव असायचा. The intermediary between gods and the humans. आणि मग तो मध्यस्थ असायचा देवामध्ये आणि मनुष्यामध्ये. In these days and early days also we see there are many gods. आणि आता सुद्धा आणि पूर्वी सुद्धा आम्ही बघत आलेलो आहे, इतिहासामध्ये सुद्धा आम्हाला कळून येते की पुष्कळशे देव आहेत. So he was an intermediary between gods and the humans. आणि मग तो देवांच्या मध्ये आणि मनुष्याच्या मध्ये तो मध्यस्थ आहे. कोण? फारो. And he was the responsible for the religious rituals. आणि मग तो एक जबाबदार व्यक्ती असायचा, ज्या धार्मिक गोष्टी आहेत, रीतिरिवाज आहे यांच्यासाठी. The Pharaoh can also symbolize a force that tries to control and oppress. आणि मग तो फारो त्याचंही सांकेतिक चिन्ह आहे की जी शक्ती आहे, जी ताकद आहे, जी आम्हाला जबरदस्ती करते किंवा आम्हाला दाबून टाकते. Yes, yes. Dear people of God, if you really little think wisely, carefully, you will understand. आणि माझ्या प्रियानो, जरा तुम्ही थोडं विचार केला, लक्षपूर्वक लक्ष दिलं तर तुम्हाला ते समजून येईल. In our life, what situation we are going through, आणि आमच्या जीवनामध्ये ज्या परिस्थितीतून आम्ही चाललेलो आहे, we are controlled by the situation आणि and we are oppressed by the situation. त्या परिस्थितीनं आमचा ताबा घेतलेला आहे. ती परिस्थिती आम्हाला खाली दाबण्याचा प्रयत्न करत आहे. Because it is the spirit world which is working in this world and it is controlling our life. आणि कारण त्या आत्मा जो जागतिक आत्मा आहे तो आमच्या जीवनामध्ये आणि आमच्या आजूबाजूला काम करत आहे आणि तोच आत्मा आमच्या वैयक्तिक जीवनाला सुद्धा कंट्रोल करत आहे.
And this spirit of the world is trying to control our life because of this situation, and it is oppressing us. आणि हा जगाचा आत्मा आमच्या जीवनाला त्या परिस्थितीमुळं आम्हाला तो आमचा ताबा घेत आहे, आम्हाला खाली दाबत आहे, त्या परिस्थितीमध्ये दाबत आहे. But the 17th verse says the progress, the pressure that is in your life, you are saying, how can I handle this? आणि मग 17व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की ती परिस्थिती, तो जो आपल्याला जे पूर्ण त्या कंट्रोल, त्या ताबा जो घेतलेला आहे तो दाबत आहे. आणि मग आम्ही मनामध्ये हाच विचार करत आहे की कसं मी यातून बाहेर येऊ, How it is possible? कसं हे शक्य आहे, How can I come out of this? कशा परिस्थितीतून, कशा प्रकारे मी यातून बाहेर येऊ शकतो. But God is telling us in 18th chapter that thou shalt not be afraid of them. आणि पण 18व्या वचनामध्ये देव सांगत आहे की तू त्या परिस्थितीला भिवू नकोस. But thou shalt remember what the Lord thy God did unto Pharaoh. पण तू आठवण कर की आपल्या देवानं त्या फारोचं काय केलेलं आहे And unto all the Egypt. आणि त्या सर्व मिस्राचं काय केलेलं आहे. If you study the Exodus or the people of Israel as they were in Egypt. आणि मग जर तुम्ही अभ्यास केला निर्गम याच्या पुस्तकामध्ये, ज्यावेळेस ते या इस्रायल लोक, यहुदी लोक ज्यावेळेस मिस्र देशामध्ये होते, Israel people sinned against God, and then as a result of that they were in Egypt in slavery. आणि मग इस्रायल लोकांनी सुद्धा, यहुदी लोकांनी देवाच्या विरोधामध्ये पाप केलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून ते मिस्र देशामध्ये ते गुलाम म्हणून राहत होते. So the Pharaoh, the spirit of this world was controlling them and oppressing them. आणि मग तो गुलामगिरीमध्ये असल्या कारणानं तो फारो त्या जगाचा जो आत्मा आहे तो त्यांच्यावरती नियंत्रण ठेवत होता आणि त्यांना खाली दाबत होता. I repeat it again, listen carefully, dear people. God is reminding us. आणि माझ्या प्रियानं पुन्हा ऐका, देव पुन्हा आपल्याला ही गोष्ट आठवण करून देतात. These people of Israel, the chosen people of God, they were in Egypt in slavery. आणि हे इस्रायल लोक, यहुदी लोक, देवाचे निवडलेले लोक, ते मिस्र देशामध्ये गुलामगिरीमध्ये होते. Why they were there in slavery in Egypt? आणि का ते त्या मिस्रमध्ये गुलाम म्हणून होते? Because they forgot their own, the creator, the universe, who is the God of the universe. They forgot the God and they worship the idols and they sin against God. That's why they were in slavery. आणि कारण ते जो निर्माण करता आहे, तो जो ह्या जगाचा निर्माण करता आहे, ज्या देवाने त्यांना निवडलेला आहे, त्याला ते विसरले होते आणि म्हणून ते त्या मिस्रामध्ये गुलामगिरीमध्ये Whom होते. God said, you are mine people. आणि ज्यांना देवानं म्हटलेलं आहे की तुम्ही माझे लोक आहात. God loved them so much. आणि देवानं त्यांच्यावर खूप प्रेम केलेलं आहे. God blessed them. देवानं त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. God prospered them. देवानं त्यांची भरभराट But केलेली आहे. as the prosperity comes, God blesses us. We forget God and go after the blessings. आणि मग ज्या वेळेस आमच्याकडे देव भरभराट करतो, आम्हाला आशीर्वादित करतो, आम्ही देवाला विसरतो, त्या आशीर्वादाला कवटाळतो आणि आशीर्वादाच्याच मागे जातो. So when they were in Egypt in slavery, म्हणून ज्यावेळेस ते त्या मिस्रमध्ये गुलामगिरीमध्ये होते, Pharaoh, the spirit of this world, controlled their life. आणि मग जो फारो ह्या जगाचा जो आत्मा आहे त्यानं त्यांचा ताबा घेतलेला आहे. So they were in torture, they were in torment, they were inside, they were crying out, who will come and save us? आणि मग ते यातना भोगत होते, छळ त्यांचा होत होता आणि त्यांच्या आत्म्यामध्ये ते विवळत होते, रडत होते आणि प्रार्थना करत होते की कोण येईल आणि कोण आम्हाला यातून सोडवेल. And recently on the 13th of April we looked on the Palm Sunday, the people of God cried out to Jesus, Hosanna, Hosanna, that is, save us, O King, from this oppression. आणि मग नुकताच आम्ही जावळ्यांच्या रविवारी आम्ही पाहिलेलं आहे की जे देवाचे लोक आहेत, जे प्रार्थनेचे लोक आहेत, त्यांनी त्या देवाला अरोळी मारलेली आहे. होसन्ना होसन्ना याचा अर्थ आहे की हे तारणारा राजा तू ये आणि आम्हाला
ह्या परिस्थितीतून सोडव. Many times we cry out to God आणि पुष्कळ वेळा आम्ही देवाकडे रडतो for our temporal needs. आणि आमच्या तात्पुरत्या गरजांसाठी. In those days, at the time of Jesus, the Romans, the empire, were ruling Israel. आणि मग त्या काळामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त होता, इस्रायलावरती रोम साम्राज्य होतं And they were oppressed. आणि मग त्या रोम साम्राज्यानं त्यांना खाली दाबलेलं होतं, त्याचा छळ करत होते ते. Roman people, they controlled their life. आणि मग त्यांच्या जीवनाला त्यांनी ते नियंत्रित केलं होतं They were fed up. आणि ते वैतागले होते त्या गोष्टीनं. And they said, when saw Jesus, they said, Jesus, the King, the Son of God, who comes in the name of the Lord, come and save us. आणि मग ज्यावेळेस त्यांनी येशूला पाहिलं त्यावेळेस ते म्हणाले की तारणाऱ्या, जो देवाचा पुत्र आहेस, तू ये आणि आम्हाला तू सोडव. Many times we want the miracles in our physical life. आणि पुष्कळ वेळा आम्ही आमच्या शारीरिक जीवनामध्ये आम्हाला चमत्काराची अपेक्षा असते. Today in the world, there are many false prophets have come. आणि आज जगामध्ये पुष्कळसे खोटे संदेश ते आलेले आहेत. They are deceiving people in the name of the Lord also. आणि मग ते लोकांचं फसवणूक करतात देवाच्या नावामध्ये सुद्धा. They are criticizing the people of God, the anointed people of God, and they are deceiving people and taking the money from them. आणि मग ते जे देवाचे अभिषिक्त लोक आहेत त्यांची ते निंदा करतात, त्यांना नावं ठेवतात आणि लोकांना भूल थाप देऊन त्यांच्याकडे पैसा कमावण्याचा प्रयत्न करतात. They do some things and they attract people. आणि काहीतरी ते करतात आणि लोकांना आकर्षित करतात. They don't want the word of God, the real miracle, in the salvation miracle in their life. आणि मग देवाचं वचन आणि खरा जो चमत्कार आहे तारण देवाकडून स्वतःच्या जीवनामध्ये ते त्यांना नको असतं. So as these people of Israel, as they were in slavery in Egypt, आणि म्हणून ज्यावेळेस इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये मिस्र देशामध्ये होते, when they cried out to God, आणि ज्यावेळेस त्यांनी देवाकडे रोळी मारली, God heard their cry. आणि मग देवानं त्यांचं जे दुःख आहे त्याचा परिपात केला. God sent Moses to deliver them. आणि मग देवानं Moshe. आणि मोशेला त्यांना पाठवलं त्यांना सोडवण्यासाठी. And God delivered his people from slavery. आणि देवानं त्यांना त्या गुलामगिरीमधून त्या लोकांना सोडवलं. But to deliver them, पण त्यांना सोडवण्यासाठी God performed many miracles. आणि देवानं पुष्कळसे चमत्कार त्यावेळेस तिथं घडवून आणले. Dear people of God, माझ्या प्रियानो, when we are oppressed, ज्यावेळेस आम्ही दबले जातो, खचले जातो, when we are controlled by the spirit of this world, आणि ह्या जगाच्या आत्म्याच्या द्वारे ज्यावेळेस आमचा संपूर्ण ताबा घेतला जातो, we are looking at our situation. आम्ही आमच्या परिस्थितीकडे बघत असतो. But God is telling us, पण देव आम्हाला सांगत आहे, this morning God is telling us, ह्या सकाळच्या वेळेस देव आम्हाला सांगत आहे, do not fear. घाबरू नको. But thou shalt remember what the Lord thy God has done unto Pharaoh and the people of Israel. पण आठवण कर की ज्या मिस्र देशामध्ये त्या फारोचं देवाने काय केलेलं आहे. He sent the 10 plagues upon the Egypt. आणि देवानं त्या 10 मरी त्या मिस्र देशावरती पाठवल्या. The reason the plagues came upon the people of Egypt because the people of Israel, they cried out unto God. आणि मग त्याचं कारण जे आहे मिस्रावरती त्या 10 पीडा आलेल्या आहेत, ते त्याचं कारण हेच आहे की हे इस्रायल लोक जे आहेत, यहुदी लोक जे आहेत, ते देवाकडे प्रार्थना करत होते, ते रडत होते त्यांच्या परिस्थितीमध्ये, आणि त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर आहे की मिस्रावरती त्या 10 पीडा आलेल्या आहेत. To deliver his own people, आणि त्याच्या लोकांना सोडवण्यासाठी, to set them free from that bondage of Satan
and the spirit of the world. आणि मग आपल्या लोकांना, स्वतःच्या लोकांना त्या जगाच्या बंधनापासून, जगाच्या त्रासापासून सोडवण्यासाठी God performed miracles. आणि देवाने चमत्कार केले. God sent 10 plagues upon the Egypt. आणि देवाने त्या मिसर देशावरती 10 पिढा पाठवलेल्या आहेत. If we hang on unto God, आणि जर का आम्ही देवाला धरून ठेवलेला आहे, if we trust in our Almighty God, आणि जर त्या सर्व समर्थ देवावरती जर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, if we turn to the Almighty God, the creator of this universe, आणि जर आम्ही आमच्या त्या देवाकडे जो सर्व समर्थ आहे, ज्या जगाचा निर्माण करता आहे, आम्ही त्याच्याकडे आलेलो आहोत. if we come back to our God, the creator who created us, आणि मग त्याच्याकडे आम्ही परत आलेलो आहे, या जगाच्या पासून माघार फिरून आम्ही त्याच्याकडे आलेलो आहे, ज्यानं आम्हाला निर्माण केलेलं आहे. but that's why in book of Ecclesiastes it says everything is vain on this earth. आणि म्हणून उपदेशक. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, Everything on this earth is vain. आणि ह्या जगामध्ये जे काही आहे सर्व काही व्यर्थ आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, that's why it says, remember thy creator in the days of thy youth. आणि म्हणून मी वचन आम्हाला सांगतं की तू तुझ्या तारुण्यामध्ये तुझ्या निर्माणकर्त्याला विसरू नकोस. It is very necessary in our life that we should remember, know our God personally. आणि मग हे आमच्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे की आम्ही आमच्या निर्माणकर्त्याला, आमच्या देवाला वैयक्तिक रीतीने आम्ही जाणलं पाहिजे. Turn with me to 25th chapter of Deuteronomy. आणि अनुवादाचं पुस्तक याच्या 25व्या अध्यायाकडे आम्ही वळूयात. Deuteronomy chapter 25 verse 17 onward, 17 and 18. आणि 17-18च्या वचन आम्ही वाचूया. Deuteronomy chapter 25. अनुवाद याचा 25वा अध्याय 17 आणि 18 वचन. Remember what Amalek did unto thee by the way, when ye were come forth out of Egypt, how he met thee by the way, and smote the hindmost of thee, even all that were feeble behind thee, when thou wast faint and weary, and he feared not God. तुम्ही मिसर देशातून बाहेर निघाला तेव्हा वाटेने अमालेक तुमच्याशी कसा वागला ह्याची आठवण ठेवा. वाटेत गाठून तू थकला भागलेला असताना त्याने देवाला न भीता तुझ्या दमून मागे पडलेल्या सगळ्या लोकांवर हल्ला चढवून त्यांना ठार मारले. Now here we read about the Amalekite. आणि इथं आम्ही अमालेकांबद्दल आम्ही वाचतो. It is very, very important to understand and know. आणि मग हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे समजण्यासाठी. I want to bring out you some of the another translation from this passage, that is Deuteronomy chapter 25. आणि मग काही दुसरे जे भाषांतर ह्याच्या अध्यायासाठी आहेत, अनुवाद 25 याच्यासाठी, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. Remember it says what the Amalekite did to you by the way when you were come forth out of Egypt. आणि ज्यावेळेस तू मिसर देशातून बाहेर पडलास त्यावेळेस अमालेक तुझ्याशी कसा वागला याची आठवण ठेव असं सांगितलेलं आहे. God does many things for us. देव पुष्कळशा गोष्टी आमच्यासाठी करतो. And God says remember. आणि देव आम्हाला सांगतो आठवण ठेव. Means forget not what Lord has done and for you. आणि म्हणजे याचाच अर्थ की विसरू नकोस जे देवानं तुझ्यासाठी केलेला आहे. Now question comes, who is Amalek? आणि मग प्रश्न असा निर्माण होतो, या अमालेकी कोण आहेत? Already I have taken the study about from Isaac and Rebekah. God blessed them with the twins. आणि आम्ही अभ्यास केलेला आहे इसाक आणि रिबेका. देवानं त्यांना आशीर्वादित केलं, जुळी लेकरं त्यांना दिली. First was Esau and the Jacob was second. आणि एसाव पहिला आणि याकोब जो आहे तो दुसरा मुलगा होता त्यांचा. Esau married to Timnah and they bore a son called Eliphaz. आणि मग एसावानं टिमनाशी विवाह केला आणि त्यांना जो मुलगा झाला त्याचं नाव एलिफस असं आहे.
And Eliphaz bore a son that is Amalekite. आणि मग इलिफसला जो मुलगा झाला तो अमालेक आहे. Means the Amalek was a grandson of Esau. आणि मग जो अमालेक आहे तो एसावाचा नातू आहे. So what is the spiritual of Amalekite? आणि मग आत्मिक रीतीने हे अमालेक कोण आहेत? Now when you look at this, आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे बघतो, when we what is the spirit of Amalek? आणि अमालेकेचं जे आहे ते काय दर्शवतो, काय आत्मिक रीतीने त्यांचं When we study, when we understand the word and the meaning, आणि ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो, ज्यावेळेस आम्ही ते अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. as we looked at now Pharaoh, the spirit of the word which controls our life and oppresses us. आणि ज्यावेळेस आम्ही फारोचं पाहिलं, फारो हे जे जगाची शक्ती आहे जी आमच्या जीवनाला चारी बाजूनं घेरते, आमच्या जीवनावरती नियंत्रण प्राप्त करते आणि आम्हाला खाली दाबण्याचा प्रयत्न करते. So Amalek, the meaning of that is in the spirit world, that is pure evil. आणि मग अमालेक या आत्मिक रीतीनं त्याचा जो अर्थ आहे शुद्ध सैतानिक, अत्यंत वाईट, too evil, अत्यंत क्रूर. Now if you study the Amalekite, the history of Amalekite, जर आम्ही अमालेकाचा इतिहास पाहिला, they were the enemy from the beginning till the end of the people of Israel. आणि जे देवाचे निवडलेले लोक होते, यहुदी लोक होते, इस्रायल लोक होते, त्यांचे ते सुरुवातीपासून आतापर्यंत शेवटपर्यंत ते शत्रू आहेत. The Amalek is the power of darkness and evil in the world. आणि अमालेकी ते आहे जे अंधकाराची शक्ती आणि जे सैतानी गोष्टी आहेत त्याला ते दर्शवतात. And it is the spirit that inhabits or dwells those who lack the fear of God. आणि मग त्यांच्यामध्ये तो आत्मा वास करतो ज्याच्यामध्ये प्रभूचं भय नाहीये. Do you understand? तुम्हाला समजतंय का? Those who do not have fear of God, आणि ज्यांच्यामध्ये देवाचं भय नाहीये, among them the spirit dwells in them, that spirit that is pure evil. आणि मग त्यांच्यामध्ये हा सैतानी आत्मा जो आहे त्यांच्यामध्ये तो राहत असतो ज्यांना देवाचं भय नाही. When you go around, आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या आजूबाजूला बघतो, whenever we are crossing on the road, we see a lot of things are evil, too much evil things are happening. आणि मग आम्ही आमच्या आजूबाजूला जातो, रस्त्यावरून चालतो, त्यावेळेस आम्ही बघतो की पुष्कळशा दुष्ट गोष्टी आमच्या आजूबाजूला घडतात. आम्ही म्हणतो सुद्धा काय दिवस आलेत, काय चाललंय, भयच नाही देवाचं. They don't care about anybody. आणि ते कोणाचीच विचार चिंताच नाहीये, त्यांना काळजीच नाहीये. Why? का? They don't fear God. There is no fear of God in them. आणि त्यांच्यामध्ये जर देवाचंच भय नाहीये तर त्यांच्यामध्ये दुसरं कोणाचं भय येणार आहे? You know, some of the things, example, आणि काही गोष्टी when I'm riding the bike, locally I don't use the helmet. It is not a compulsion here. आणि मग ज्यावेळेस मी गाडी चालवतो, जवळपास जात असतो शहरामध्ये, त्यावेळेस मी काय हेल्मेट वापरत नाही, कारण आता तेवढं कंपल्शन पण नाहीये, जवळपास आहे. But if I'm going out of city of Miraj, पण जर मी मिरज शहराच्या जर बाहेर जात असलो, I will use helmet at any cost. आणि मी काही झालं तर मग मी हेल्मेट घालतो. Why you know that? का? It is for my safety and it is good to obey the law. आणि मग हे माझ्या सुरक्षितेसाठी आहे आणि कायद्याचं पालन करणं कधीही चांगलं आहे. If you use continuously helmet, you do get some people, you know, that spondylitis, that is a problem. So regularly here we don't use that. आणि मग जर मी कंटिन्यू तुम्ही हेल्मेट वापरलं तर स्पॉन्डिलिटिसचा त्रास होऊ शकतो, म्हणून जवळपास जात असताना मी सहसा वापरत नाही. So even the four-wheeler, whenever I'm taking out, I see that, make sure I'm going out or whether I'm inside the city, my papers of all the vehicles are clear. आणि मग ज्यावेळेस मी चारचाकी सुद्धा चालवतो त्यावेळेस मी बघतो, मग मी शहरात असो शहराच्या बाहेर जात असो, माझे सगळे कागदपत्रे जे आहेत ते व्यवस्थित आहेत त्याची मी काळजी घेतो. Why? का?
I am not afraid of the people. मी लोकांना भीत नाही. I'm not afraid of the police. मी पोलिसला घाबरत नाही. I respect them. मी त्यांचा आदर करतो. And it is God's command. When they have come some of the rules to follow us. आणि मग ज्यावेळेस देवाच्या ही आज्ञा आहे, जे नियम आहेत त्याचा पालन आम्ही केलं पाहिजे. When I ride the bike, आणि ज्यावेळेस मी गाडी चालवतो, I see people, the way they drive from the center, when I'm four-wheeler especially, I'm talking about, when I'm driving, I see the two-wheeler, no discipline on the road. आणि ज्यावेळेस मी 4 चाकी चालवत असतो त्यावेळेस मी बघतो की ज्यावेळेस 2 चाकी चालवणारी जी वाहनं आहेत त्यांना अजिबात शिस्त नसते. But two-wheeler when I'm driving, आपण ज्यावेळेस मी 2 चाकी चालवतो, if I'm going fast, I'll be on the right side, but most of the time you might see that I'll be on my left. आणि मग ज्यावेळेस मी जात असताना मी माझ्या डाव्या बाजूने मी व्यवस्थित जात असतो. Why? का? Because I fear God, not the people or the public or not the police. कारण मी देवाचं भय बाळगतो, लोकांचं, पोलिसांचं नव्हे, पण मी देवाचं भय बाळगतो. I don't eat anything, I don't spit. आणि मी काय खात नाही म्हणून मी काय थुंकत नाही रस्त्यावरती. There's no point. त्यामध्ये काही शंका But नाही. people have no fear, no respect for the law or the cleanliness. Just these are the small little examples. There are a lot of things I can tell you. आणि मग आपल्याला माहिती आहे की रस्त्यावर जात असताना लोक दुचाकी असो 4 चाकी असो कशा पद्धतीनं ते राहतात. त्यांना ना नियमांची भीती आहे ना स्वच्छतेची भीती आहे. कुठंही कसंही काही. You go inside the police station. पोलीस स्टेशन मध्ये जा, You go inside the court. कोर्टात जा, You go in the hospitals. हॉस्पिटल्स मध्ये जा, You see all these things. आणि मग सगळ्या रंगवलेल्या भिंती तुम्हाला दिसतील तिथे. Why? का? Because they are least bothered of people. कारण त्यांना लोकांचं भय नाहीये, They don't care about others. इतरांचा विचारच नाहीये. Why? का? Because they don't have fear of God. कारण देवाचं भय त्यांच्यामध्ये नाही. If you try to tell them or correct them something, आणि जर तुम्ही त्यांना सांगण्याचा आणि सुधारण्याचा जर प्रयत्न केला. once my wife was there, we were standing here. I very respectfully, lovingly, I told that man to do something. आणि मग माझी पत्नी इथं आहे, इथंच घटना ती घडली होती की त्या माणसाला मी अतिशय व्यवस्थित आदरानं काहीतरी करण्यासाठी सांगितलं. And whenever I speak respectfully to the people, whether he's a young or old. आणि मग ज्या वेळेस मी लोकांशी बोलतो, मग ते लहान असू देत मोठे असू देत, मी त्यांच्याशी आदरानं बोलतो. Though they are young, but I will say, Dada, please don't do this. आणि मग जरी ते लहान होते माझ्यापेक्षा तरी मी त्यांना सांगत होतो की दादा हे करू नका. But very rudely, arrogantly they speak, they behave. पण अतिशय म्हणजे ते थोडक्यात आमच्याशी भांडायला लागले, दंगा घालायला लागले. What is it showing? काय हे दर्शवतं आपल्याला? The spirit of Amalek is manifested in them. आणि मग हे अमालेकाचा जो आत्मा आहे त्यानं त्यांच्यावरती ताबा मिळवलेला आहे. Dear people, I don't have time to go back. Actually, Esau, he disobeyed God. आणि मग माझ्याकडे इतका वेळ नाही की मी पुन्हा त्या गोष्टी तुम्हाला सांगू. तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की एसावनं देवाच्या आज्ञेचा भंग केलेला, त्यानं देवाच्या आज्ञा मानल्या नाही, He didn't honor God. त्यानं देवाचा आदर केला नाही. God, it is from God it came that he was a firstborn. आणि मग त्याला जो ज्येष्ठत्वाचा जो अधिकार होता तो देवाकडून प्राप्त झालेला The होता. salvation which we have received is by the grace of God. आणि जे तारण आम्हाला मिळालेलं आहे ते देवाकडून मिळालेलं But आहे. Esau despised the birthright from God. पण तो देवाचा ज्येष्ठत्वाचा अधिकार जो देवाकडून त्याला मिळाला होता In त्यानं तो तुच्छ लेखला. In anger, he married to Timnah, who was a concubine. आणि Rachel, what we call it. She आणि was a त्यानं रागामध्ये अशा मुलीशी विवाह केला जे देवाच्या नियमांच्या विरुद्ध होतं, जे पापाचं प्रतीक होतं. And as a result of that, the Amalekite came to birth. आणि मग त्याचा परिणाम जे आहे, पाप गर्भवती होतं आणि मृत्यूला जन्म देतं. तसंच अमालेकाचा जन्म झालेला आहे. So birth was given to the evil things. आणि मग जो जन्मच आहे तो सैतानी आणि पापामधून झालेला आहे. So this Amalekite tribe was always against
of God's people, that is Israel, the Jews. आणि म्हणून हे अमालेकी लोक जे आहेत ते नेहमीच जे देवाचे लोक आहेत, यहुदी लोक आहेत, त्यांच्या विरोधामध्ये होते. And always these Amaleki people came against the people of Israel, the Jews, and they lost the battle and they were killed. आणि मग प्रत्येक वेळेस हे अमालेकी जे आहेत ते प्रत्येक वेळेस देवाच्या लोकांच्या विरोधामध्ये यायचे, त्यांना मारण्याचा प्रयत्न करायचे, पण नेहमीच जे युद्ध आहे ते अमालेकाने हारवलेलं आहे आणि अमालेकांचा घात झालेला आहे. Keep your finger and turn to chapter 12, verse 31, Deuteronomy. आणि मग तुमचा बोर्ड इथंच राहू दे 25व्या अध्यायामध्ये, आणि आम्ही वळूयात अनुवाद याचा 12व्या अध्यायाकडे And 31 verse. आणि 31वं वचन. You know what kind of sins they were doing. आणि मग कशा प्रकारचं पाप ते करत होते. Thou shalt not do so unto the Lord thy God, for every abomination to the Lord which he hath he hateth, have they done unto their gods, for even their sons and their daughters they have burnt in the fire to their gods. आपला देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तू असे करू नको, कारण ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवांच्या बाबतीत करीत आले आहेत. ते देवाप्रित्यर्थ आपल्या मुला मुलींचा देखील होम करीत असतात. What they have done? आणि त्यांनी काय केलेलं आहे? What brought anger unto God? आणि मग देवाला कुठल्या गोष्टींचा राग येतो, वीट येतो? God became angry on these people because they sacrificed their sons and daughters unto God. आणि मग लोकांना त्या लोकांचा वीट येत आहे, राग येत आहे, कारण ते आपल्या मुलांचा मुलींचा सुद्धा ते अर्पण देवाला करत आहेत, देवाला करतो म्हणून त्या गोष्टी ते करतायत. They don't care. They know whether it's a child, but they want to sacrifice. आणि मग त्यांना त्याची काळजी नसते. ते त्यांचं स्वतःचं लेकरू आहे, पण त्यांना त्याचं अर्पण करायचं आहे, जेणेकरून देव मला आशीर्वादित करेल, देव आम्हाला हे सांगत आहे, आणि ते केलं जातं. Dear people of God, माझ्या प्रिय, that is an abomination unto God. आणि हे देवाचा क्रोध आमच्यावरती ओढवून घेणं आहे. God hated these things. आणि देवाला ह्या गोष्टीचा वीट आहे. And why they are doing this? Why did this? Because they had no fear of God in them. आणि मग त्यांनी ते का केलेलं आहे, का करत आलेले आहेत? कारण त्यांच्यामध्ये देवाचं भय नाहीये. Dear people of God, listen carefully. आणि माझ्या प्रियानो लक्षपूर्वक ऐका. When we have no fear of God, आणि ज्यावेळेस आमच्यामध्ये देवाचं भय नाहीये, listen carefully. लक्षपूर्वक ऐका. Always I have given example. मी नेहमीच तुम्हाला उदाहरण देतो. We say, आपण म्हणतो, give the bottle. Give the bottle. Just the cap. Now I don't have big glass or something to show you, but just listen carefully. आणि माझ्याकडे आता मोठा ग्लास किंवा काही नाहीये दाखवण्यासाठी, पण This is a cap. आणि ही टोपण आहे बाटलीचं. What is there inside? आणि त्याच्या आतमध्ये काय आहे? Is there any water is there? काय याच्यामध्ये काही पाणी आहे का? Now some flask have got a big glass like cup like, and then you can pour the water and drink. आणि मग जर मोठा ग्लास असेल, कप असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरू शकता आणि पिऊ शकता. Now we say it is empty. आणि मग आपण ह्याला बघून आपण म्हणतो की हे रिकाम आहे. And now if I put water, then we say there is a water. आणि मग जर आता मी त्यामध्ये पाणी ओतलं तर तुम्ही म्हणाल की नाही, त्यात आता पाणी आहे. I poured water, no, it's a full. आणि मग आता त्यामध्ये पाणी भरलेलं आहे, पूर्ण भरलेलं आहे. Now आता मोकळा आहे. what is there? काय आहे त्याच्यामध्ये? Nothing is there. काय नाहीये. Right, no? बरोबर आहे ना? Is there anything? Water is there? आणि मग त्यामध्ये पाणी आहे का, काही आहे का? But several times I have given example of this. पुष्कळ वेळा मी हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. If there is no water in it, पण जर त्यामध्ये पाणी नाहीये, it is not empty. ते रिकामं नाहीये. Do you understand? कळतंय तुम्हाला? When we say there is no water, that doesn't mean it is empty. आणि मग ज्यावेळेस आम्ही म्हणतो की त्यामध्ये पाणी नाहीये, याचा अर्थ असा नाही की ते रिकामं आहे. There is a air inside. आणि त्यामध्ये हवा आहे.
Do you understand that? समजतं का? When we say God's fear is in us, आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो की देवाचं भय आमच्यामध्ये आहे, when the fear of God, that is the word of God, that is a word like water, आणि मग when it ज्यावेळेस is आम्ही there inside us, ज्यावेळेस देवाचं भय, देवाचं वचन जणू काही ते पाण्यासारखं ज्यावेळेस आमच्यामध्ये आहे, there is no air at all. मग त्यामध्ये अजिबात हवा नाही. Do you understand? But समजतं? if there is no water in it, पण जर त्यामध्ये पाणी नाहीये it is not empty. म्हणजे ते रिकामं नाहीये. When the fear of God is not there, आणि मग जर देवाचं भय नाहीये, remember, लक्षात घ्या, the spirit of Amalekite will work in us. आणि मग तो अमालिकीचा आत्मा जो आहे तो आमच्यामध्ये कार्य करत असतो. We don't care anybody. आणि मग आम्ही म्हणतो की मला कोणाची पर्वा नाहीये, My life, my rule. माझा जीवन माझे नियम. That is what around the world is happening. आणि मग हीच गोष्ट जगामध्ये घडत आहे. So they do any kind of things. They will, whether they slaughter, they sacrifice the children, they don't feel that is evil. आणि मग कुठल्याही अशा दुष्ट गोष्टी ज्यावेळेस ते करतात, मग ते त्याच्या लेकरांचं सुद्धा अर्पण करावं लागत असेल तर त्यांना त्याची भीती वाटत नाही. त्यांना वाटत नाही की हे दुष्टाईचं काम आहे, त्यांना वाटतं की हे देवाचं. I don't feel like even some poor man or the beggar or the mental disordered person when he's walking on the road, I don't feel like to mock at him or to tease him. आणि मग ज्यावेळेस मला कधीच असं वाटत नाही एखादा व्यक्ती जो आहे, जो भिकारी असेल किंवा थोडासा मानसिक रित्या तो व्यवस्थित नसेल, तर कधी सुद्धा माझ्या मनामध्ये अशी इच्छा येत नाही की त्याची थट्टा करावी किंवा त्याच्यावर हसावं. Because they are also created by God. आणि कारण ते सुद्धा देवाची निर्मिती आहेत. And that fear is there in me. That's why I don't criticize them. आणि मग ते भय माझ्यामध्ये आहे म्हणून मी कधी त्यांची निंदा करत नाही. But in the world, people, they don't have the fear of God. पण जगामध्ये लोकांच्या मध्ये भय नाहीये देवाचं. They will kick them, they will abuse them, they will do what not. आणि मग ते त्यांना लाथ मारून जातील, त्यांची कुचेष्टा करतील, काही नाही ते करतील त्यांच्याबरोबर. Dear people of God. माझ्या प्रियानो, Means when we are not having the presence of God in us, आणि म्हणजेच याचा अर्थ की ज्यावेळेस आमच्यामध्ये देवाचं भय नाहीये, the power, the satanic power takes over our life. आणि मग ती सैतानाचा जो आत्मा आहे, दुष्ट शक्ती जी आहे, ती आमच्या जीवनाचा ताबा घेते. Two things will be there, either this or that. आणि दोन गोष्टी असतील, एकतर सैतानी गोष्टी असतील किंवा देवाच्या गोष्टी. God's presence is there, praise God. आणि जर देवाचं भय आहे, देवाची उपस्थिती आहे, देवाला धन्यवाद द्या. If God's presence is not there, आणि जर का देवाचं उपस्थिती नाहीये, don't think it is empty. आणि असा विचार करू नका की नाही रिकाम आहे, तर काय फरक पडत नाही. Power of God, the power of the satanic power, it is taking over our life. आणि मग ते सैतानाचं जे शक्ती आहे ते तुमच्या जीवनाचा ताबा मिळवत आहे. The spirit of Pharaoh, आणि मग तो फारोचा जो आत्मा आहे, the spirit of the world, जगाचा आत्मा आहे, controls our life. आमच्या जीवनाला नियंत्रणामध्ये ठेवत आहे. It will oppress us. आणि मग ते आम्हाला खाली दाबत आहे. Turn with me to Exodus chapter 17. आणि मग 17, sorry, yeah. अनुवादाचं पुस्तक याचा 17वा अध्याय. The same thing is mentioned when the Amalekite came against the people of Israel. आणि मग तीच गोष्ट इथं सुद्धा नमूद केलेली आहे, ज्यावेळेस अमालेकी इस्रायलाच्या विरोधामध्ये आलेले आहेत. If you read 17 and 18 of Deuteronomy 25, just before that we will read and then we'll go to Exodus 17. Deuteronomy 25. अनुवादाचं पुस्तक 25वा अध्याय. We'll read both the scriptures, 17 and 18. आणि 17 आणि 18 वचन आम्ही वाचूयात. Remember what Amalekite did unto thee by the way, when ye were come forth out of Egypt, how he met thee by the way, and smote the hindmost of thee, even all that were feeble behind thee, when thou wast faint and weary, and he feared not God.
तुम्ही मिसर देशातून बाहेर निघाला तेव्हा वाटेने अमालेक तुमच्याशी कसा वागला ह्याची आठवण ठेवा. वाटेत तुला गाठून तू थकला भागलेला असताना त्याने देवाला न भीता तुझ्या दमून मागे पडलेल्या सगळ्या लोकांच्यावर हल्ला चढवून त्यांना ठार मारले. So here it is saying that, when this Amalekite came against you, आणि मग इथं असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस हे अमालेकी तुझ्या विरोधामध्ये आलेले आहेत, when they came at that time, you were feeble, you were weak, you were weary. आणि मग तू ज्यावेळेस ते तुझ्या मागे आले, तू अशक्त होतास, तू दमलेला होतास. Are you listening carefully? लक्षपूर्वक ऐकत आहात का तुम्ही? When we are going through the situation, आणि ज्यावेळेस आम्ही परिस्थितीतून जात असतो, when things are controlled by the spirit of the world, आणि मग या जगिक आत्म्याच्या द्वारे ज्यावेळेस आमची परिस्थिती, आमच्या सगळ्या गोष्टी कंट्रोल केल्या जात and आहेत we are oppressed, आणि आम्ही खाली खचले जात आहोत, the word of the Lord is saying, आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं, you may be feeling you are weak, you are feeble, you are faint. आणि मग तुम्हाला वाटत आहे की तुम्ही खूप थकलेले आहात, दमलेले आहात, तुमच्यामध्ये त्राण उरलेला नाहीये. But in such a time, God will give us the victory. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही दमलेले आहोत, आम्ही थकून गेलेले आहोत, आमच्यामध्ये त्राण उरलेला नाही, अशा स्थितीमध्ये देव आम्हाला विजय मिळवून देतो. How we can overcome this situation? आणि कसं आम्ही ह्या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो? Exodus chapter 17. आणि अनुवाद याचं पुस्तक 17वा अध्याय. The people of Israel, listen carefully, you can read when you go home, from verses 1 onward till you can read up to 12, you can read afterward. आणि मग ज्यावेळेस तुम्ही घरी जाल त्यावेळेस तुम्ही 17वा अध्याय याचा पहिल्या वचनापासून 12व्या वचनापर्यंत पुन्हा वाचा. Listen carefully. The people of Israel, they came from wilderness of sin to the place called Rephidim. आणि मग जे इस्रायल लोक आहेत ते त्या अरण्यामधून त्या रफिदीम या ठिकाणापर्यंत आलेले आहेत. अरण्याचं नाव लिहिलं. See, there is a wilderness of sin. The name of the place is wilderness of sin, sin. आणि मग त्या अरण्याचं जे नाव आहे ते पाप आहे. Yes. They journeyed from the place of wilderness of sin to the place called Rephidim. आणि मग त्या पापाच्या अरण्याचं जे ठिकाण आहे, ज्याचं नाव पाप आहे, तिथून त्या रफिदीम पर्यंतचा प्रवास त्यांनी केलेला आहे. Rephidim, the meaning of that is the place of rest. आणि मग रफिदीम याचा अर्थ असा आहे की विश्रांतीचं ठिकाण, जिथे तुम्हाला आराम मिळणार आहे. God has brought us out of the Egypt, from the slavery, the wilderness of sin. आणि मग देवानं आपल्याला त्या मिसर देशामधून, त्या गुलामगिरीमधून, त्या पापाच्या खाचेतून, पापाच्या ठिकाणापासून आम्हाला बाहेर काढलेला आहे. And to the place called Rephidim, that is a place of rest. आणि मग अशा ठिकाणी त्यानं आम्हाला आणलेलं आहे, ज्याचं नाव आहे रफिदीम, ज्याचा अर्थ आहे की तुला आता विश्रांती मिळणार आहे, शांती मिळणार आहे. God says in Matthew 11:28. आणि मत्ती कृष्णवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं. God says, "Come unto me, I will give you rest." आणि मग 28 वचन आहे ज्याच्यामध्ये देवाचं वचन सांगतं की Those who are heavy and laden people, come unto me, I will give you rest. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझकडे या, मी माझा विसावा तुम्हास देईन. Now from the place called the wilderness of sin, we have come to the place of Rephidim, that is a place called rest. आणि मग जे पापाचं ठिकाण होतं, जे गुलामगिरीचं ठिकाण होतं, त्या परिस्थितीमधून आज आम्ही बाहेर आलेलो आहोत. आणि जे रफिदीम, जे शांतीचं ठिकाण आहे, विश्रांतीचं ठिकाण आहे, त्या ठिकाणामध्ये देवाने आम्हाला आणलेलं आहे. Are you listening? ऐकत आहात का? Don't ever think that because you have left that place called place of Rephidim, place of wilderness of sin, and you have come to place of Rephidim, that means you are now safe.
आणि मग कधी असा विचार करू नका की त्या परिस्थितीतून, त्या जागेतून तुम्ही आता बाहेर आलेला आहात. जे पापाचं ठिकाण होतं त्या पापापासून बाहेर आलेला आहात. आता रफिदीम जे विश्रांतीचं ठिकाण आहे तिथं तुम्ही आलात, म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात. We were oppressed. We were controlled by the spirit of the world. आणि मग तिथं तुमची कुचंबणा होत होती, तिथं तुमच्या जगिक आत्म्यानं तुमचं नियंत्रण घेतलं होतं. But you have left that place and you have come to the place called Rephidim, the place of rest. आणि आता ती जागा तुम्ही सोडलेली आहे आणि रफिदीम जे देवाचं स्थान आहे, जे विश्रांतीचं स्थान आहे, तिथं तुम्ही आलेले आहात. You think when we are saying no or bye-bye to the Satan, to the sin of the sinful world, you think Satan and sin will say bye-bye, go bye. You're going? Okay, bye-bye, go. आणि मग तुम्हाला असं वाटतं का की ज्यावेळेस तुम्ही सैतानाला बाय म्हणता की नाही बाबा आता मला बाद झालं पाप करून, आता मी चाललेलो आहे, आता मला काहीतरी चांगलं करू दे, आणि मग काही सैतान तुम्हाला वाटतं की बाय बाय चांगली गोष्ट आहे, You think he will give a send-off party to you? आणि तो तुम्हाला पार्टी देऊन पाठवणार नाही आनंदाने. In the place of Rephidim, the Amalekite came against the people of Israel. आणि मग त्या रफिदीम विश्रांतीच्या ठिकाणीच अमालेकी लोक आलेले आहेत, जे इस्रायल लोक, जे निवडलेले लोक आहेत त्यांच्या मागं. But how they overcome this Amalek? आणि मग कसं त्यांनी त्या अमालेकांच्यावरती विजय प्राप्त केले? Joshua the warrior went for the war. आणि मग योशुआ जो आहे, जो योद्धा आहे, तो युद्धासाठी गेलेला आहे. But the word of the Lord says Moses went on the mountain. आणि मग देवाचं वचन आम्हाला सांगतं मोशे त्यावेळेस ज्यावेळेस युद्ध चाललेलं आहे त्या डोंगरावरती गेलेला आहे. What did he do on the mountain? आणि डोंगरावरती त्याने काय केलेलं आहे? He lifted up his hands unto the Lord. आणि त्याला देवाप्रित्यर्थ आपले हात उंचावलेले आहे. And God gave them the victory. आणि ज्यापर्यंत त्याचे हात उंच होते आपल्याला माहिती आहे की देवानं इस्रायल लोकांना विजय दिला. सरशी होत होती. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. There is power in prayer. आणि प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. God has brought you to the place called Rephidim to rest. आणि मग देवानं तुम्हाला त्या जागेमध्ये रफिदीम जिथं विश्रांती आहे तिथं आणलेलं आहे. But the Amalekite is not happy. पण ते अमालेकीचे तुमचे शत्रू आहेत ते आनंदी नाही. They will try to attack you. आणि ते तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न They will करतात. come against you. आणि ते तुमच्या विरोधामध्ये येत आहेत. But पण when you stand strong in prayer, पण ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये स्थिर उभा राहाल, भक्कम उभा राहाल, there is power in prayer. आणि मग प्रार्थनेमध्ये As he lifted up his hands on high, आणि जसं जसं मोशे आपला हात उंच ठेवत होता they become victorious. त्यांची सरशी होत होती, त्यांचा विजय होत होता. Moses was tired, his hands were coming down. आणि मग मोशे थकला, त्याच्या हात खाली यायला लागले. Aaron and Hur, both of them, they lifted up his hands on both the sides. आणि मग हरोन आणि हूर त्याच्या बरोबर होते. त्या दोघांनी सुद्धा त्याचे दोन्ही हात वर उचलून ठेवले. Joshua went for war with the people, but here Moses, Aaron and Hur, they went on the mountain to pray. आणि मग हे इथं मोशे, हरोन आणि हूर जे आहेत ते त्या डोंगरावरती गेलेले आहेत, पर्वतावरती गेलेले आहेत प्रार्थनेसाठी. God gave them the victory. आणि देवाने त्यांना विजय मिळवून दिला. God says, destroy them and I will blot out their name from the entire earth. आणि मग देवानं तिथं त्यांना सांगितलेलं आहे की त्यांचा नाश करा आणि मी त्यांचा नाश करेन, पृथ्वीवरून त्यांचं नाव घालवून देईन असं देवाचं वचन Today आहे. might be possible that Amalekite, the spirit of this world, is evil things are trying to attack you. आणि मग आज शक्यता आहे की हे अमालेक आहे, हे जगाचा जो आत्मा आहे, जे दुष्ट गोष्टी आहेत तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत But असतील. what is our duty? मग आमचं काम काय आहे? Go on the mount and pray to God. आणि मग त्या पर्वतावरती जाऊन प्रार्थना करणं, याचा अर्थ खरोखरच्या पर्वतावरती नाही करत. Go in the presence of God. आणि देव पर्वत याचा अर्थ आहे देवाच्या उपस्थितीमध्ये. When we come into the presence of God, आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, when we cry out to God, ज्यावेळेस आम्ही देवाला रोळी मारतो, God will give us the victory. आणि देव आम्हाला विजय देतो. Not just the victory,
आणि फक्त विजय मिळवत नाही. God says, I will blot out the name of Amalekite from this earth. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की ह्या पृथ्वीवरून त्या अमालेकांचं नाव निशाण मी नाहीसं करून टाकेन. The spirit, the powers of darkness which are trying to attack us. आणि म्हणजे अंधकाराची जी शक्ती, जो अंधकाराचा जो आत्मा आहे, जो तुमच्यावरती हावी होण्याचा प्रयत्न करत आहे, God says, I will destroy them. आणि देव म्हणत आहे की मी त्याचा नाश करीन. Fear not. घाबरू नका. The people, when they came out of Egypt, आणि ज्यावेळेस लोक त्या इस्रायलामधून मिस्रामधून बाहेर पडले, in front of them there was a Red Sea. आणि त्यांच्या समोर तुम्हाला माहितीये की तांबडा समुद्र होता. Behind was the Pharaoh and his entire, the soldiers were there. Army was after them. आणि मग त्यांच्या पाठीमागं तो फारो आणि त्याचे संपूर्ण सैन्य, पुढे समुद्र. Whatever seems to be impossible for us, आणि मग ज्या काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला वाटतात की अशक्य आहेत, God will do miracle for us. पण देव आमच्यासाठी चमत्कार करणार. God will make a way for us. आणि आमच्यासाठी मार्ग निर्माण करणारा देव आहे. So don't give up. म्हणून हार मानू नका. Don't get discouraged. निराश होऊ नका. In the name of the Lord, take step forward. God will do a miracle for you and open the door for you. आणि देवाच्या नाव घ्या, एक पाऊल पुढं घ्या, विश्वासामध्ये स्थिर राहा, आणि देव तुमच्यासाठी एक आशेचं दार उघडेल. देव तुमच्यासाठी एक चमत्कार घडवून आणेल. God took Moses and his people of Israel, more than 6 lakh people, they crossed the Red Sea. आणि मग देवानं जवळपास 6 लाखापेक्षा जास्त लोक, मोशे आणि इस्रायल लोक, ते त्या समुद्रातून चालत गेले. ही स्थिती होती त्यावेळेस. All Egypt people, army, they thought they also walk through, we can also go. आणि मग मिसर आणि फारोच्या त्या सैन्याने विचार केला, अरे हे जर चालून जात आहेत, आम्ही सुद्धा चालून जाऊ. They went inside and the sea came again back to the normal position and all were drowned and destroyed, and God said, they will never come against you again. आणि मग तिथं ते आतमध्ये गेले, समुद्राच्या आत त्यांनी तो मार्ग त्यांनी धरला, पण तिथं सांगितलेले ज्यावेळेस इस्रायल लोक पार करून गेले, समुद्र पुन्हा पूर्ववत झाला, आणि देवाचं वचन आहे की ते परत तुमच्या मागे लागणार. Our God is the same God yesterday, today and forever. आणि आमचा देव जो काल, आज आणि युगानुग सारखाच आहे. He is a God of Abraham, God of Isaac and God of Jacob. आणि जो देव जो आहे, जो अब्राहमाचा, याकोबाचा आणि इसाकाचा देव. God says, I will never leave you nor forsake. आणि देवाचं वचन सांगते की मी तुला कधी सोडणार नाही आणि You have come to God, that is a place of refuge. आणि मग तुम्ही अशा ठिकाणी देवाकडे आलात, म्हणजे ती जागा तुमच्यासाठी विश्रांतीची जागा आहे. But पण don't think that you will never have attacks. पण असा विचार करू नका की तुमच्यावर कुठला अटॅक होणार नाही किंवा हल्ले होणार नाही. Amalekite came against them, अमालेकी त्यांच्या विरोधामध्ये आले, but they stood in prayer पण ते प्रार्थनेमध्ये स्थिर उभा राहिले and they became victorious. आणि त्यांना विजय प्राप्त झाला. When God is with us, ज्यावेळेस देव आमच्या बरोबर आहे, what and who can come against आणि us? मग कोण आणि कसं आमच्या विरोधामध्ये येईल. In the name of the Lord, I want to encourage you, stand firm in the Lord. आणि मग देवाच्या नावामध्ये मी तुम्हाला उत्तेजन करत आहे, स्थिर उभं राहा आणि त्या परिस्थितीशी झगडा, आणि परमेश्वर तुम्हाला विजय देणार आहे. Stand strong in the prayer and God will do the rest, the miracle things for your life. आणि मग प्रार्थनेमध्ये स्थिर उभं राहा, आणि मग परमेश्वर अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडवून आणेल.